ही छोटीशी डायरी तुमचं आयुष्य बॅलन्स करू शकते. हो मित्रांनो, ही छोटीशी डायरी तुमचं आयुष्य बॅलन्स करू शकते. हेच बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. बऱ्याच गोष्टींचे वादळ सुरू असते. बऱ्याचदा आपण खूप गोष्टी एक्सप्रेसही करू शकत नाही, कारण की आपल्याला सतत भीती वाटते की मी कोणाला बोललो किंवा कोणाला सांगितलं तर माझ्या मनातल्या गोष्टी सर्वत्र पसरतील किंवा कोणाला वाईटही वाटेल. तर या भीतीमुळे आपण कधीही आपल्या मनातल्या गोष्टी बऱ्याचदा लोकांना सांगत नाही आणि आपल्या आयडियाजही कोणासोबत शेअर करत नाही. तर जेव्हा आपण जर्नलिंग सुरू करतो तेव्हा बऱ्याच गोष्टी आणि बरेच आपले मानसिक तणाव या गोष्टीमधून सॉल्व्ह होत असतात. मित्रांनो, दैनंदिनी म्हणजे जर्नलिंग ही एक्झॅक्टली असते काय हे मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपण एका अडगळीच्या खोलीचं उदाहरण घेऊया. अडगळीच्या खोलीमध्ये बऱ्याच गोष्टी साचलेल्या असतात व त्याच्यामध्ये काही गोष्टी चांगल्याही असतात, काही गोष्टी वाईटही असतात. पण आपण त्यामध्ये जेव्हा चांगल्या गोष्टी शोधायला जातो तेव्हा बऱ्याचदा त्या आपल्याला सापडत नाहीत, कारण की त्यामध्ये अडगळ इतकी असते किंवा वाईट गोष्टी म्हणा किंवा आपण खूप जुन्या वस्तू त्यामध्ये साठवून ठेवलेल्या असतात आणि त्या खराबही झालेल्या असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी शोधणं सुद्धा अवघड असतं. अशा वेळेमध्ये आपण काय करतो, अडगळ साफ करतो. अडगळ साफ केल्यामध्ये आपल्याला त्याच्यात बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी सापडतात आणि मग आपण त्या कलेक्ट करतो. तशाच प्रकारे जर्नलिंगचं सुद्धा असतं की जेव्हा आपण आपल्या मनाच्या अडगळीमध्ये हात टाकतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये चांगले आणि वाईट हे दोन्हीही विचार सापडत असतात. मित्रांनो, याच प्रकारे आपण जर जर्नलिंग केली तर आपल्या मनातील निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह विचार दोन्हीही बाहेर पडत असतात. मग आपण ते सॉर्ट करून त्याच्यावरती काम करत असतो. ही एकदम सोपी परिभाषा आहे जर्नलिंगची म्हणजेच दैनंदिनीची. आता आपण जर्नलिंगचे काही फायदे बघणार आहोत. जर्नलिंग ही फक्त आपल्यासाठीच नाही तर जगातील प्रत्येक माणसासाठी महत्वाची आहे. त्यामध्ये जगातील बिझनेसमॅन असू दे, वर्किंग वुमन असू दे किंवा वर्किंग प्रोफेशनल म्हणा, हाऊसवाईफ म्हणा, स्टुडंट म्हणा, प्रत्येकासाठी दैनंदिनी हे सारखंच काम करत असते. त्यामधलेच एका इंटरव्ह्यूमध्ये एका बिझनेसमॅनला विचारलं गेलं की तुमच्या आयुष्याच्या सफलतेचे राज काय आहे, म्हणजे तुम्ही कशा आयुष्यात सफल झाले ते सांगा. तेव्हा त्यांनी एक उदाहरण हे दैनंदिनीचं पण दिलेलं होतं. त्यांनी सांगितलं की मी माझ्या रोजच्या आयुष्यात माझी एक जर्नलिंग करत असतो, म्हणजे माझे जेवढे आयडियाज असतात, माझे जेवढे थॉट्स असतात ते मी एका डायरीमध्ये लिहून ठेवतो आणि जेव्हा मला वेळ असतो किंवा जेव्हा मला गरज पडते तेव्हा मी ही डायरी उघडतो आणि तेव्हा माझे आयडियाज बाहेर काढत असतो. आणि आज माझं जे काही आहे, म्हणजे मी जी पण काही कंपनी उभारली आहे त्यामध्ये माझ्या दैनंदिनीचा खूप मोठा हात आहे. तर असे बरेचसे एक्झाम्पल तुम्हाला दैनंदिनीचे बघायला भेटतील. आता ती तुमच्या आयुष्यात तुम्ही कशी वापरायची किंवा कशी सुरू करायची आणि तुमच्या आयुष्यावरती याचा कसा इम्पॅक्ट होऊ शकतो हे आपण बघणार आहोत. दैनंदिनीमुळे तुमचे बरेच मानसिक ताणतणाव कमी होतात. जेव्हा तुम्ही दैनंदिनी सुरू करतात तेव्हा तुम्ही तुमच्या मनातील निगेटिव्ह थॉट्स त्यामध्ये लिहित असतात. त्यामुळे ना बऱ्याच गोष्टी ज्या तुम्ही आयुष्यात कधीही एक्सप्रेस केलेल्या नसतात त्या बाहेर पडत असतात. जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्ही बऱ्याच गोष्टींना एक पॉझिटिव्हली रिस्पॉन्स करत असतात. आपण कॉलेजला शाळेत असताना नोट्स काढायचो. नोट्स काढल्यामुळे गोष्टी आपल्या लक्षात राहायच्या आणि आपण त्या व्यवस्थित मांडूही शकत होतो. त्याच प्रकारे दैनंदिनीचंही आहे की तुम्ही तुमच्या मनातील सर्व थॉट्स एका डायरीमध्ये लिहायला सुरुवात करा. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी सापडतील. एवढंच काय तर तुमच्यातील चांगले गुण, वाईट गुण हेही सापडतील. महत्वाचं म्हणजे की दैनंदिनी सुरू कशी करायची किंवा कुठल्या थॉट्स पासून सुरू करायची. तर सर्वात आधी तुम्ही तुमच्या आयुष्यातील निगेटिव्ह गोष्टी की ज्या तुम्ही कधी एक्सप्रेस केलेल्याच नाहीये त्या आधी बाहेर काढायला सुरुवात करा, म्हणजे त्या लिहायला सुरुवात करा.
त्यानंतर हळूहळू तुमच्या जीवनातील पॉझिटिव्ह गोष्टी लिहायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील निगेटिव्ह गोष्टी बाहेर काढता, तेव्हा त्यामागे दडलेल्या पॉझिटिव्ह गोष्टी ऑटोमॅटिकली बाहेर येत असतात. त्यामुळे सर्वात आधी तुमच्या मनातली निगेटिव्हिटी बाहेर काढा. जेव्हा तुम्ही दैनंदिनी सुरू कराल, तेव्हा हा पॉइंट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही दैनंदिनी लिहाल, तेव्हा 2 मिनिट शांत बसून आपल्या मनातील विचार ऑब्झर्व करा. तेव्हा जेवढेही निगेटिव्ह थॉट्स असतील ते लिहायला सुरुवात करा. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील बराच ताण कमी होईल. त्यानंतर तुमच्या आयुष्यातील पॉझिटिव्ह गोष्टी लिहायला सुरुवात करा. म्हणजे तुमची सेल्फ वर्थ असू दे, तुमचे स्वतःचे गुण असू दे, जे तुम्हाला स्वतःबद्दल चांगलं वाटतं किंवा तुमच्या नात्यांबद्दल चांगलं वाटतं, ते लिहायला सुरुवात करा. त्यानंतर तुमच्या आयुष्यातील तुमचे गोल्स लिहायला सुरुवात करा. म्हणजे तुमच्या आयडियाज किंवा कुठलीही गोष्ट जी तुम्हाला आयुष्यात करायची आहे ती लिहायला सुरुवात करा. याच्यामुळे काय होईल की तुमच्या मनातील विचार बाहेर पडतील. आणि बऱ्याचदा काय होतं ना की आपल्या मनात इतका गोंधळ असतो ना की आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं होतं याच गोष्टींची क्लॅरिटी नसते. जेव्हा तुम्ही दैनंदिनी सुरू करताना तेव्हा तुम्हाला गोष्टींची क्लॅरिटी यायला सुरुवात होते. कारण जेव्हा तुमच्या मनातून निगेटिव्हिटी बाहेर पडते तेव्हा तुमच्या आतील पॉझिटिव्हिटीला वाव मिळत असतो. त्यामुळे तुम्ही कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा खराब पाणी बाहेर निघतं ना आणि त्यानंतर त्याच्यावरती स्वच्छ पाणी यायला सुरुवात होते, तेव्हाच ते पिण्यायोग्य होतं. त्याचप्रकारे आपल्या आयुष्यातील क्लिअरिटी म्हणजे विचारांची क्लिअरिटी असणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपण कामच करू शकत नाही. कारण गोंधळलेल्या मनातून आपण कधीही पॉझिटिव्ह विचार किंवा पॉझिटिव्ह आयडियाज बाहेर काढू शकत नाही. त्यामुळे निगेटिव्ह विचारांना आधी मनातून बाहेर काढा. त्यानंतर तुमची सेल्फ वर्थ, तुमचे पॉझिटिव्ह विचार लिहायला सुरुवात करा. एवढं जमत नसेल तर सुरुवातीला तुमच्या मनात जे असेल ते लिहा. काहीही प्रॉब्लेम नसतो. कारण की दैनंदिनी हे तुमच्या विचारांसाठीच बनलेली आहे. तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींचा ग्रॅटिट्यूड करायला शिका. म्हणजे तुमच्या आयुष्यात जेवढ्या गोष्टी चांगल्या आहेत त्यांचा धन्यवाद करायला शिका. हेही तुम्ही तुमच्या जर्नलिंगमध्ये ॲड करा. त्यामुळे तुम्हाला बरेच फायदे होतील. मित्रांनो, बऱ्याचदा दैनंदिनीमध्ये तुम्ही सुरुवातीला 1 दिवस किंवा 2 दिवसाआड सुरू करू शकता. पण जेव्हा तुम्हाला सवय होईल तेव्हा हळूहळू तुम्ही दररोजच ह्या गोष्टी करायला लागाल. आणि मित्रांनो, दैनंदिनीचा अजून एक सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट म्हणजे की तुम्ही ऑर्गनाइज असतात. म्हणजे तुम्हाला कुठली गोष्ट प्रायोरिटीवरती आहे, कुठली गोष्ट आपण नंतर करू शकतो याचीही क्लिअरिटी भेटत असते. त्यामुळे तुमचे विचार ऑर्गनाइज असतात, तुमचे गोल्स ऑर्गनाइज असतात. त्यानंतर रोजनिशीमध्ये तुम्ही टू डू लिस्ट पण बनवू शकता. म्हणजे तुम्हाला उद्या कुठली गोष्ट करायची आहे, कुठली गोष्ट नंतर करायची आहे, हेही तुमच्या लक्षात राहते. बऱ्याचदा आपण कामाच्या गोंधळात विसरून जातो की आपल्याला ही गोष्ट पण करायची होती. मग आपण ती पुढे पुढे ढकलत जातो. असंही होत असतं. याचाही फायदा आपल्या रोजनिशीमुळे होत असतो. तर मित्रांनो, तुमचे बरेचसे थॉट्स आणि क्लिअरिटी ह्या गोष्टी रोजनिशीमुळे फायदेशीर होतात. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीही तुमची रोजनिशी लिहायला सुरुवात करा. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की याचा तुमच्या आयुष्यावरती काय परिणाम झाला.